गई इंद्रिये सुखाये, जोगे वेदे कसाय नाणेय, संयम दंसन लेसा, भविया संमत्त सन्नी आहारे, गुणजीवा पज्जती, पानासन्नाय मग्गणा ओय, उव ओगो वियकमसो, विसंतु परुवणा भणिया, झाणाविय पज्जाविय, जाय कुलकोडी संजू आसव्वे, गहनादियेण भणिया, कमेण 24 ठाणानी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुतदेवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. मिथ्यात्व या संबंधामध्ये आपण 24 ठाण चर्चा अंतर्गत चर्चा बघतो आहे आणि मिथ्यात्वाच्या 6 भेदांचे चार्ट आपण बघितलेले आहे. शेवटचा चार्ट बघितला मिथ्यात्व गुणस्थान. मिथ्यात्व गुणस्थानात जीवाजवळ सत्तेमध्ये एकूण 148 प्रकृती पण असू शकतात. आहारक द्विक पण असू शकते आणि तीर्थंकर प्रकृती पण असू शकते आणि या प्रकृतीची तो उद्वेलना करतो पहिल्या गुणस्थानात आल्यानंतर. नंतर मिथ्यात्वाचे भेद प्रभेद आपण बघितले. शिवाय अनंतानुबंधी रहित मिथ्यात्व गुणस्थान कसं असू शकतं. विसंयोजना झालेली आहे आणि मिथ्यात्वात आला त्याच्या जीवनात मिथ्यात्व तर आहे पण अनंतानुबंधी नाही असा काही काळ येऊ शकतो, यालाही आपण स्पष्ट बघितलेला आहे. आणि शिवाय प्रश्न परत मनात आलेला होता की मिथ्या दृष्टीची पूजा वगैरे सगळं निरर्थक आहे का. याचं उत्तर आपण नयविवक्षणी बघितलं की व्यवहाराच्या भूमिकेमध्ये जरी आम्हाला निश्चय त्या ठिकाणी प्राप्त नसेल, सम्यक्त्वाची प्राप्ती झाली नसेल, तरी अशुभापासून वाचण्यासाठी शुभ प्रवृत्ती करणे कधीही श्रेयस्कर आहे. आणि या शुभ परिणतीच्या माध्यमातून कदाचित आम्हाला देवपर्यायीची जर प्राप्ती झाली तर भगवंतांची साक्षात दिव्यध्वनी ऐकण्याचा आम्हाला चान्स मिळणार आहे. भगवंतांच्या समवशरणात कल्याणिक क्षेत्रामध्ये किंवा कल्याणिक असताना सुद्धा जाता येणार आहे देव पर्याय प्राप्त होऊन. याशिवाय अकृत्रिम चैत्यालयांची वंदना, मेरूची वंदना, नंदीश्वर द्वीपाची वंदना, मानुषोत्तर पर्वतावर असलेल्या अकृत्रिम चैत्यालयांची वंदना, या सगळ्या वंदना आम्हाला देव पर्याय जर प्राप्त झाली तर सहज होऊ शकणार आहे आणि त्याच्यामधून होता होता कधी पण आम्हाला सम्यक्त्वाची उपलब्धी होऊ शकते. म्हणून ह्या क्रिया करणं श्रावकाच्या जीवनात प्रथम कर्तव्य सांगितलेलं आहे. यानंतर आपण बघितलं की सम्यक्त्व मार्गणेमध्ये ज्ञान मार्गणेचे किती भेद असतात, इथपर्यंत आमचा प्रश्न झालेला होता. प्रश्न 5वा आमचा सुरू आहे 108 पेजवरच की सम्यक्त्व मार्गणामध्ये कौन से भेद में षटकाय जीव पाए जाते हैं. सम्यक्त्व मार्गणेच्या कोणत्या भेदामध्ये षटकाई जीव आम्हाला मिळू शकतात. मिथ्यात्व मिथ्यात्व मिथ्यात्वात सासादन सासादन मध्ये सगळे नसतात. सासादन दोन सगळे नसतात कारण अग्निकाईक आणि वायुकाईक वायुकाईक सुटतात म्हणून दोन नसतात. म्हणून स्थावर काय आहेच ना पण त्यातले 2 पण स्थावर काईक आहे, पण स्थावर कायकाचेच 5 भेद केले ना, 5 स्थावर काईक आणि 1 त्रसकाईक. तर षटकाय मध्ये काय आले 5 स्थावर काईक, त्याच्यातले 2 सुटले. त्याच्यामुळे आम्हाला तो भेद इथे दाखवता येणार नाही. 2 मध्ये तो जात नाही आणि म्हणून इथे मिथ्यात्व एकच आपल्याला मार्गणा सांगावी लागते. नंतर कौन कौन से सम्यक्त्व में सभी संज्ञाओं का अभाव हो सकता है. काईक क्षायिक सम्यक्त्वात आणि
औपचारिक की द्वितीयोपशाम. द्वितीयोपशम हा द्वितीयोपशम द्वितीयोपशमामध्ये द्वितीयोपशम सम्यक्त्वामध्ये पण चारही अकरा संज्ञेचा अभाव होऊ शकतो. पण ते 11व्या गुणस्थानातच सम्यक्त्व मार्ग हो सगळ्या गुणस्थानात नाही 11व्यातच. लावता येत. हा अं? सगळ्या 11 गुणस्थानात नाही औपशमिक लावता वाला येत. लावला तर हा तर मग नाही. द्वितीयोपशम मध्ये आपल्याला संज्ञा तर 11व्यातच जातील ना. 10व्यामध्ये सगळ्या परिग्रह जाईल. संज्ञा 11व्यात जातील. हा हा 10व्यापर्यंत परिग्रह आहे. हम्म म्हणजे तोपर्यंत आपण नाही म्हणू 10व्यापर्यंत शकत, फक्त एका गुणस्थानातच आहे. हो एकाच गुणस्थानात लावू शकतो. हा कारण 10व्यामध्ये सूक्ष्म सांप्राय म्हणजे लोक कषाय आहे ना तिथे, हा मग तिथे नाही परिग्रह म्हणू शकत आपण. हा म्हणून 11व्या गुणस्थानातच आणि हे 11 पासून पुढच्या गुणस्थानात. हम्म. सम्यक्त्व मार्गणे के किस भेद में कितनी संज्ञाएं होती है. सम्यक्त्व मार्गणेमध्ये कोणत्या भेदात किती संज्ञा असतात. सम्यक्त्व मिथ्यात्व आणि मार्गणेच्या पहिलं सासादांमध्ये चारही असतील, चारही संज्ञा असतील. हा मिथ्यात्व आणि सासादांमध्ये मिथ्यात्व सासादन आणि मिश्र द्वितीय सम्यक मिश्रामध्ये पण मिथ्यात्वाचाही मिश्रमध्ये राहील. पण आणि द्वितीयोपशम मध्ये पण अपेक्षेनुसार मग आपण लावू शकतो 4 संज्ञा, हो मग हळू एकेका हो ना. गुणस्थानानुसार. हा आणि शाईक एकेका मध्ये तर गुणस्थानाच्या क्रमाने लावता येते. शाईक मध्येही तसंच म्हणजे लावता येते. हो त्याच्यातही तसंच लागेल. हे पहा पहिल्यांदा मिथ्यात्व सासादन आणि सम्यक मिथ्यात्व पहिले 3 गुणस्थानं पाहिली तर याच्यामध्ये 4ही संज्ञा आहेत है ना. नंतर आम्हाला कोणतं पाहायचंय, सम्यक्त्व मार्गणेचं भेद औपशमिक. राईट. अच्छा. औपशमिक मध्ये काय सुटू शकते, 7व्या प्रथमोपशम सम्यक्त्व 7 पर्यंत आहे म्हणजे एक आहार संज्ञा तिथे कमी होऊ शकते. 3 संज्ञा. हा म्हणजे 3 संज्ञा तिथे राहू शकतात. आता द्वितीयोपशम सम्यक्त्व पाहिलं तर द्वितीयोपशम सम्यक्त्व कुठून आहे, 7 पासून आहे पुढचं. मग 7व्यामध्ये असं 4 पहिली पासून गेली, तर हा अशी लावावी लागेल. म्हणून द्वितीयोपशमामध्ये 4 3 2 1 आणि संज्ञा 3. म्हणजे 6व्या गुणस्थानात पाहिला द्वितीयोपशमवाला तर 4ही संज्ञा आहे. 7व्यात गेला तर आहार गेला, 8व्यात भय गेलं, 9व्यात मैथून गेलं, 10व्यात परिग्रह गेलं. हा असं बोलायची भाषा आहे, 10व्यात परिग्रह गेला पण 10व्यात परिग्रह नाही संज्ञा जात. आहे आहे. दहावा संपल्यावर तेच जाते. हा 11व्यात. 11व्यात गेली म्हणजे बोलण्याची भाषा कशी आहे, 10व्यात गेलं असं बोलता येईल पण 10व्यात परिशह म्हणजे संज्ञा ती आहे हे लावायचंय. नंतर क्षाईक मध्ये कसं लावाल, परत असंच लावू शकू आम्ही. क्षाईक मध्ये 4 3 2 1 आणि संज्ञा 3. आता राहिला प्रश्न क्षायोक्षमिकचा. क्षायोक्षमिक मध्ये कसं लागेल, 4 आणि क्षायोक्षमिक सम्यक्त्व एक आहार संज्ञा गेली की 3 लागतील आणि 3 4ही बस. आहे. कारण हा 4ही लागतील आणि एक आहार जाऊ शकतो. कारण क्षायोक्षमिकवाला 7च्या पुढे जातच नाही. त्यामुळे क्षायोक्षमिक सम्यक्त्वामध्ये 4 संज्ञा आणि एक आहार काढून 3 संज्ञा अशा तऱ्हेने संज्ञा लागतील. आता कौन से सम्यक्त्व में सम्यक्त्व मिथ्यात्व के बराबर आश्रव के प्रत्यय होते हैं. सम्यक मिथ्यात्व आणि अजून कोणतं तरी एक सम्यक्त्व याच्यामध्ये आधी तर काढावं बरोबर लागेल. आश्रवाचे भेद राहतील. सम्यक मिथ्यात्वामध्ये 4 अनंतानुबंधी गेले आणि इकडे हे गेले 5 9 तर गेलेच आहे. आणि योगामध्ये तर मिश्र नाही, कर्माण नाही. 3 10 योग असतील, 10 योग असतील म्हणजे 10 आणि प्रथमोपशमातही सेम आहे ना. प्रथमोपशमातही मरण नाही, मरण नाही की नाही. म्हणून तिसरं गुणस्थान आणि प्रथमोपशम सेम झाला. म्हणजे किती प्रत्येक 21 आणि 21 12 आणि 10 23 33 आणि 10 43 43 प्रत्यय. कारण
जसं आता आम्ही सम्यक मिथ्यात्वातले प्रत्यय पाहिले तर तिथे मरण नाहीये. मग इकडे प्रथमोपशम सम्यक्त्वामध्ये सेम परिस्थिती आहे. तिथेही 4 कषय नाही, 5 मिथ्यात्व नाही आणि योगाचेही तितकेच प्रत्यय, म्हणून दोन्ही सेम. म्हणून प्रथमोपशम सम्यक्त्व में सम्यक मिथ्यात्व के बराबर आश्रव के प्रत्यय पाए जाते हैं. दोनों में 43 प्रत्यय होते हैं. 12 अविरती, 21 कषाय आणि 10 योग. ये आश्रव के प्रत्यय चतुर्थ गुणस्थान वर्ती प्रथमोपशम सम्यक दृष्टि जीव के होते हैं. सम्यक्त्व मार्गणा के किस भेद में आश्रव के कौन कौन से प्रत्यय नहीं होते हैं? नहीं होते. परत लावताना आपण मिथ्यात्वापासून लावू. आता अच्छा, प्रथमोपशम मध्ये आताच किती आश्रवाचे प्रत्यय? हा, प्रथमोपशमात काढले आता आपण. आत्ताच काढले. मिथ्यात्वामध्ये किती राहील? फक्त आहारक नसतील, बाकी सगळेच असतील. बाकी सगळे म्हणजे मिथ्यात्व गुणस्थानात 57 पैकी 55 प्रकारचे आश्रवाचे प्रत्यय आहारक द्विक नाही राहणार फक्त. नंतरचं सासाधन सम्यक्त्वामध्ये मिथ्यात्वाचे 5 मिथ्यात्वाचे 5 गेले. अनंत अनुबंधी पासून तिथे आहेत म्हणून फक्त 5 कमी केले. आणि म्हणजे किती झाले? 55 होते, 50 राहील. 52 5 आणि 2 7 कमी केले. नाही, 7 कमी केले. 50 आहारक द्विक पण. आहारक द्विक पण नाही ना. आहारक द्विक पण नाही आणि 5 मिथ्यात्व पण नाही, म्हणून 7 कमी झाले, म्हणून 50 राहिले. सम्यक मिथ्यात्वात मध्ये 5 मिथ्यात्व नाही, 4 अनंत अनुबंधी नाही आणि हे मिश्र पण नाही, दोन्ही मिश्र नाही, आणि कारमण पण नाही. वैक्रियक मिश्र नाही, कारमण काय योग नाही. म्हणजे आता आपण पाहिले तेवढे किती 43 प्रत्यय. 43. प्रथमोपशमात पण तेवढेच प्रत्यय, 43 प्रत्यय. हे झालं. नंतर द्वितीयोपशमामध्ये आता द्वितीयोपशमामध्ये मरण आहे, मरण आहे, म्हणून त्या ठिकाणी वैक्रियक कायोग. आहारक द्विक नसतील. आहारक द्विक नाही आहे, आहारक द्विक नाही. औदारिक मिश्र कायोग पण नाही आहे. औदारिक मिश्र पण नाही, कारण तो देवातच जातो, देवातच जाईल ना. मग वैक्रिक मिश्र, म्हणून त्याचा औदारिक मिश्र वैक्रियक मिश्र आहे. कायोग नसेल, नंतर कारमण कायोग राहील. हे पहा, पहिले मिथ्यात्वाचे 5 नाही राहणार. वैक्रियक कायोग नाही राहणार, मिश्र राहील. 1 2 मिश्र राहील त्याला. 13 नाही आहे, म्हणजे 44. म्हणजे आहारक द्विक नाही, औदारिक मिश्र नाही, नंतर वैक्रियक मिश्र नाही. 2 3 आणि 4 हे कमी झाले. वैक्रिक मिश्र असेल ना, तो देवात जाईल तर. वैक्रियक कायोग, वैक्रियक औदारिक मिश्र, वैक्रियक कायोग राहणार नाही, वैक्रियक मिश्र राहील, औदारिक मिश्र राहणार नाही आणि आहारक द्विक राहणार नाही. म्हणजे हे 4 कायोग कमी होतील त्याचे. म्हणजे त्याला कोणता कायोग राहू शकते? औदारिक आणि वैक्रियक मिश्र आणि कारमण. 3 कायोग तिथे वाढले, म्हणजे 2 कायोग वाढले नेहमीच्या गणितात. 4 आणि 4 8, 8 आणि 3 11. 11 काय योग म्हणजे 11 योग राहतील. 11 योग, 12 अविरती. अविरती 44 आहे का टोटल प्रत्यय? 44 प्रत्यय आहे ना. हे पहा, 13 आता 12 अविरती कशा राहील?
द्वितीयोपशमामध्ये 7 पासून गुणस्थान आहे ना, अविरती एकही नाही आहे. नाही, पण द्वितीयोपशमाचा आपण खाली पण बघतो ना, चौथ्यापासून. हो, तो चौथ्यात आला तर चौथ्यात आला तर लावावं लागेल त्याला. म्हणून सामान्य अपेक्षेने लावलं तर त्याला अविरती 12ही लावावे लागते. म्हणून मिथ्यात्व नाही आणि 4 अनंतानुबंधी नाही. नंतर आहारक द्विक नाही, औदारिक मिश्र नाही आणि वैक्रियक कायोग नाही. एवढे प्रत्यय राहतील. आता 13 कमी, एवढे नसतील. हा, एवढे नाही, बाकीचे राहतील. म्हणजे किती राहतील? 44. 44 राहतील. नंतर क्षायिक सम्यक्त्वी 5 आणि 4 9च नाही राहणार. अनंतानुबंधी आणि 5 आणि 4 9 एवढेच कमी राहिले त्याला. म्हणून 5 आणि 4 9 कमी झाले. आणि क्षायोपशमिक तसंच आहे. क्षायोपशमिकलाही 5 मिथ्यात्व आणि 4 अनंतानुबंधी एवढं कमी झालं. बाकीचे सगळे प्रत्यय आहेत. पुढचा प्रश्न, कौन कौन से सम्यक्त्व में आर्त रौद्र तथा धर्म शुक्ल चारों ध्यान होते हैं? कोणत्या सम्यक्त्वामध्ये 4ही ध्यान होते? आर्तरौद्र, धर्म शुक्ल. क्षायिक आणि क्षायिक मध्ये तर नक्कीच आहे. आणि अजून उपशमामध्ये पण येईल ना, द्वितीयोपशमिक मध्ये होईल. म्हणजे दोन्ही अपेक्षित, म्हणजे प्रथमोपशम आणि द्वितीयोपशम दोन्ही घेतले तर मग होतील. प्रथमोपशमात नाही, द्वितीयोपशमातच. नाही, मला उपशमात ठीक आहे. उपशमात म्हणजे द्वितीयोपशमात लावायचं, कारण तिथूनच ध्यान आहे ना पुढचे. म्हणून क्षायिकवाल्याला 4 अर्थ, चौथ्याचं 6व्या गुणस्थानपर्यंत, रौद्र 4थ्यात आणि 5व्यामध्ये, धर्मध्यान 4थ्यापासून 7व्यापर्यंत आणि शुक्ल ध्यान 8 पासून 14व्या गुणस्थानपर्यंत. म्हणून क्षायिक सम्यक्त्वामध्ये 16ही भेद बसले. आणि द्वितीयोपशम सम्यक्त्वामध्ये किती भेद बसणार आहे? पहिल्यांदा जर तो 4थ्यापर्यंत मांडला तर आर्त ध्यान आहे, नंतर 5 पर्यंत रौद्र ध्यान आहे, 7 पर्यंत धर्मध्यान आहे आणि शुक्ल ध्यान 8 ते 11 पर्यंत. पण त्याचा एकच भेद राहील, शुक्ल ध्यानाचा पण आहे. 11व्यामध्ये एकच ध्यान राहील ना शुक्ल ध्यानाचं. पृथक उपशम सम्यक्त्व में शुक्ल ध्यान में 8वें से 11वें गुणस्थान तक जानना चाहिए. म्हणून द्वितीयोपशम सम्यक्त्वामध्ये शुक्ल ध्यान 8व्यापासून 11व्या गुणस्थानापर्यंत आहे. एक शुक्ल ध्यान, पृथक्त्व वितर्क. क्लिअर इथपर्यंत? प्रश्न, कितने सम्यक्त्व में सभी संज्ञाओं का अभाव हो सकता है? आता पहिला पण क्षायिक आणि द्वितीयोपशमामध्ये बरोबर. म्हणून 2 पर्याय. कौन से सम्यक्त्व में सबसे ज्यादा गुणस्थान होते हैं? क्षायिक मध्ये 4 ते 14, 4 पासून 14 पर्यंत, म्हणून तिथे जास्त सगळ्यात. मिथ्यात्व में कौन से आश्रव के प्रत्यय होते भी है और नहीं भी होते है? हे पाहिलं आपण. मिथ्यात्वामध्ये कोणत्या आश्रवाचे प्रत्यय होतात पण आणि होत पण नाही? अनंतानुबंधी. अनंतानुबंधी. कौन से सम्यक्त्व में आश्रव के प्रत्ययों का अभाव भी होता है? म्हणजे शून्य, सगळ्या क्षायिक मध्ये. आणि ते कोणत्या ठिकाणी होईल? क्षायिक सम्यक्त्वात आश्रवाच्या सगळ्या प्रत्ययांचा अभाव. अयोग मध्ये, शेवटच्या 14व्या गुणस्थानात, अयोग केवलीमध्ये. कौन से सम्यक्त्व में अनारक अवस्था नहीं होती है? मिश्र आणि मिश्र सम्यक्त्व मिथ्यात्व मध्ये. प्रथमोपशम का नाही घेतलं पण मग?
प्रथमोपशम घ्यायला हा. पाहिजे, पण ते वेगळा केला नाही. अच्छा. वेगळा केला नाही हा हा म्हणून बरोबर. एकच पर्याय त्यांना हवाय. तर मग त्या पर्यायमध्ये उपशम नाही बसत, कारण जर उपशमाचे दोन भेद लावले तर. जर प्रथमोपशम टाकलं तर काही बिघडत नाही. हम्म. म्हणजे आपल्याला माहितीच आहे ते. आता एका शब्दात उत्तर द्या. सम्यक्त्व मार्गणा के किस भेद में वैक्रियक मिश्र का योग नहीं होता है? सम्यक्त्व मार्गणा के किस भेद में वैक्रियक मिश्र का मिश्र. योग नहीं होता है? मिश्र मध्येच. मिश्र मध्ये, मग मिश्र दुसरं मध्ये तर कोणतं? होतच नाही. कारण पण आपण दुसरं त्यांनी एक तर द्वितीयोपशमात बघितलं प्रथमोपशम होतं. मध्ये नाही, तिथे तर मग मरणच नाही ना. हो ना, तर म्हणूनच वैक्रिक मिश्र नाही अच्छा, राहत. तिसरंच लावलंय वैक्रियक मिश्र. आता तिथे कोणताच मिश्र नाही होत म्हणून थोडं कन्फ्युजन वाटलं हा. की तिथे औदारिक मिश्र पण होत नाही, वैक्रियक मिश्र पण होत नाही, कोणतंच पण एक घेतला त्यांनी, तर तोच घेतला तिसरं गुणस्थान. सम्यक्त्व मार्गणा के किस भेद में मिथ्यात्व संबंधी आश्रव के प्रत्यय नहीं होते, लेकिन अनंतानुबंधी संबंधी आश्रव के प्रत्यय होते हैं. मिथ्यात्वा संबंधी नाही, पण अनंतानुबंधी संबंधी आश्रवाचे प्रत्यय आहे. असं आपण कोणतं पाहिलं सम्यक्त्व आहे? मध्ये कोणतं? सासाधन गुणस्थानात. हा, सासाधन. सासाधन. सासाधन मध्ये मिथ्यात्वाचे प्रत्यय नाही, पण अनंतानुबंधीचे प्रत्यय आहेत. सम्यक्त्व मार्गणा के कितने भेदों में अप्रत्याख्यान कषाय संबंधी आश्रव के प्रत्यय होते हैं? अप्रत्याख्यान संबंधी म्हणजे पाचवं गुणस्थान. त्यातही असते. पाचवं सासाधन गुणस्थान मध्ये घेतलं म्हणजे देश संयम, सम्यक मिथ्यात्व, देश पाचवी संयम. म्हणजे एक दोन. सम्यक्त्व मार्गणा पाहायची आपल्याला. अरे हो. मिथ्यात्व, मग सासाधन, सम्यक मिथ्यात्व, सासाधन. हा. चौथं क्षायिक संबंधही गुणस्थान. घेता येईल. क्षायक क्षमिक पण घेता येईल. काही घेतले आहे. काही घेता येईल. हा, कारण काही घेताय. स्थान चौथ्यापासून आहे ना त्यांचे. असंयमच पाहाल. अप्रत्याख्यानाचा संबंधी आश्रवाचे प्रत्यय जिथे आहे, असं गुणस्थान कोणतं पाहायचं? पाचवं. असंयमाचं. असंयमाचं पाचवं. चौथं. चौथं. अच्छा, चौथं. हो. हा, चौथं गुणस्थान पाहायचं. चौथ्या गुणस्थानात काय आहे? आश्रवाचे प्रत्यय आहे सगळे. पहिल्या गुणस्थानातही अप्रत्याख्यान जनित आश्रव आहेच, अनंतानुबंधी आहे तर अप्रत्याख्यान आहेच. सासाधन मध्येही अनंतानुबंधी आहे म्हणजे तो आहेच. आणि सम्यक्त्व लावताना औपशमिक, क्षायिक आणि क्षायोपशमिक तिन्ही याच्यात अप्रत्याख्यान आहेच, है ना. थोडा प्रश्न फिरवू नये. तिसऱ्या याच्यात साही सम्यक्त्व घेतलाय, तर या अपेक्षेने की जिथे अप्रत्याख्यानाचा उदय असणार आहे त्या ठिकाणी अनंतानुबंधीचा उदय आहेच, म्हणून त्या ठिकाणी हे साही लागले. कौन से सम्यक्त्व में पांच ज्ञान होते हैं? शाईक सम्यक. पांच ज्ञान शायिक सम्यक्त्वात. हाँ, सासाधन सम्यक दृष्टि कितनी गतियों में नहीं जाता है? नरकात नाही जात. नरकात जात नाही सासाधन मध्ये मरण झालं तर. हाँ या ना में उत्तर दीजिए. शायिक सम्यक्त्व में कम से कम आश्रव का एक प्रत्यय होता है. शून्य असते ना पण. संयुक्त केवली शायिक मध्ये शून्य पण एकच आहे. अशक्य होते. शून्य पण आहे. संयोग केवलीमध्ये एकच औदारिक काय योग राहील त्यांना आश्रवाचा. औदारिक काय हो. योग? हो. औदारिक म्हणा किंवा औदारिक मिश्र म्हणा किंवा औदारिक. कारवाण, तिन्ही हो, पण राहू शकतात कारमान ना. पण राहू शकतो. हा. बरोबर आहे, कारमान पण राहू शकतो त्याला 3 समयपर्यंत. मिश्र पण राहू शकतो 2 समयपर्यंत, किंवा नंतर एक कायबल पण राहू शकतं मागून. काय बघ उपशम एक सम्यक्त्व, कायबल नाही,
काय बल नाही लावायचं तिथे. आश्रवाच्या औदारिक प्रत्ययामध्ये औदारिक काय. उपशम सम्यक्त्व में औदारिक मिश्र काय योग भी होता है. उपशम सम्यक्त्वात औदारिक मिश्र काय योग होतो. नसतो. आत्ता पाहिलं. नसतो. नसतो. कारण प्रथमोपशम सम्यक्त्वात मरण नाही मरण नाही. आणि द्वितीयोपशमात तो देवातच जातो, म्हणून होणार नाही. क्षायिक सम्यक्त्व में 11वां गुणस्थान भी हो सकता है. बरोबर आहे. हो बरोबर क्षायिक आहे. सम्यक्त्वी जर उपशम श्रेणी चढला तर होऊ शकते तर त्याला. 11. बरोबर. मिथ्यात्व में सौज्ञी असौज्ञी दोनों प्रकार के जीव होते हैं. हो असे असतात. मिथ्यात्व गुणस्थानात सगळेच भेद असतात. क्षायिक सम्यक्त्व तिर्यंच गती में नहीं होता है. म्हणजे उत्पन्न नाही होत असं मग दोन्ही सांगा अपेक्षा. तर मग उत्पन्न नाही करू होत नाही. शकत. तिर्यंच गती में नहीं होता है. होऊ शकत. प्रस्थापक नसतो तो. म्हणजे प्रस्थापक नसतो. नाही निष्ठापन करू शकतो. प्रस्थापक नाही. निष्ठापन भोगभूमीत करू शकतो. पण असं इथे दिलं नाहीये. इथे दिलं नाहीये. पण क्षायिक सम्यक्त्वाची प्राप्ती तिर्यंच गतीतील जीवांना होऊ शकत नाही. कर्मभूमीत जीवांना. कर्मभूमीत लावायचं. भोगभूमीत जीवांना क्षायिक सम्यक्त्व तिर्यंच गतीमध्ये असतं. सरळ है ना. कर्मभूमीजवाल्यांना क्षायिक सम्यक्त्व राहत नाही. भोगभूमीजवाल्यांना क्षायिक सम्यक्त्व असू शकतं तिर्यंच गतीतील जीवांना. म्हणून प्रस्थापक आणि निष्ठापक हे दोन न पाहता साधं उत्तर असं लावतो. रिक्त स्थान की पूर्ती करो. उपशम सम्यक्त्व में गती चारी गती प्राण 10 प्राण 10 प्राण गुणस्थान 11 पर्यंत. 4 ते 11. 4 पासून 11 पर्यंत. 4 ते म्हणजे 11 म्हणजे 3 गेले 8 9 8 की 9. 8 गुणस्थान 8च राहील. मिथ्यात्वामध्ये पर्याप्ती किती. सगळ्यात 6 पर्याप्त. सगळ्या राहू शकतात. 6 पर्याप्ती राहू शकतात. 4 संज्ञा 4 संज्ञा 4ही संज्ञा आणि उपयोग 13 उपयोग. 13 आहारात 3 आणि 2 उपयोग. उपयोग 3 आणि 2 3 आणि 2 5 उपयोग. ज्ञानोपयोग 3 ज्ञानोपयोग आणि 2 दर्शनोपयोग. क्षायिक सम्यक्त्व में कम से कम किती प्राण. कम से कम 1 प्राण. 1 आयु प्राण शेवटी. आयु. संज्ञा 0 आणि योग पण पण 0. पण आता आपण तिकडे 14व्या गुणस्थानात एक योग असं कम से कम तसा लावलाय आपण. एक प्रश्न 1 लागलाय पण क्षायिक इथे सम्यक्त्व में कम से कम आश्रव का एक प्रत्यय होता है. पण इथे मग काय उत्तर आहे. 1 घ्यायला पाहिजे. उत्तर 1 मिनिट पाहते. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर 1 0 0 1 0 0 म्हणजे 1 प्राण 0 0 म्हणजे 1 प्राण 0 संज्ञा आणि 0 संज्ञा दिलाय. संज्ञा आणि योग पण 0. योग पण 0 लावलाय. कमीत कमी सांगितलं. आणि वरच्या याचं पाहिलं वरच्या याच्यात पहिलं हाच दिलाय उत्तर. क्षायिक सम्यक्त्व में कम से कम आश्रव का एक प्रत्यय होता है. तर तिथे हो दिलाय उत्तर त्याचं. ठीक आहे. तिथे आश्रवाच्यानी पाहिलं. सम्यक मिथ्यात्व में आश्रव के प्रत्यय. आता पाहिलं ना सम्यक मिथ्यात्वात 43 दर्शन 2
चक्षु आता तीन दोन दर्शन, तिसऱ्या तीन गुणस्थानात तिसरं हा लावलंय अवधी दर्शन, तीन हा म्हणून अभिदर्शन. 3. हम्म. आणि संयम एकच. एक 1, एकच असं एक संयम. सासाधन सम्यक्त्वामध्ये किती योग? योग साधन मध्ये 4, आहारद्विक 4, 8 आणि तीन आहारद्विकच असतात. नाही राहणार, बाकी सगळे हा राहतील योग. आहारद्विक सोडून 13 13. आहारद्विक सोडून 13. 13 आहे. ध्यान, ध्यान आर्तरौद्रच 8 4 अर्थाचे 4 रौद्राचे 8. आणि कशाय सासाधन मध्ये सगळे 25, 25. 25 पण आहे. कशाय. सही जोडी पहा, आता पाहूनच लावावं लागतात ह्या. क्षायिक सम्यक्त्व, अयोग केवली केवली. अयोग केवलीत लागेल. सम्यक मिथ्यात्व, आता आपण योग बघितले ना सम्यक मिथ्यात्वात. 10 योग 10 नाही योग, 10 योग मिथ्यात्वात. मिथ्यात्व, 850 मिथ्यात्व 9,00,000 करोड. एक साडे पूर्ण कुल लागतील, 1.5 लाख करोड कुल. सासाधन, सासाधन मध्ये आश्रवाचे 50 प्रत्यय. आश्रवाचे 50 प्रत्यय. 12व गुणस्थान, क्षायिक सम्यक्त्व 12व गुणस्थान क्षायिक क्षायिक सम्यक्त्व सम्यक्त्व. द्वितीयोपशम सम्यक्त्वात 8 गुणस्थान. 8 गुणस्थान. आश्रव के 45 प्रत्यय. उपशम सम्यक्त्व उपशम सम्यक्त्व. उपशम सम्यक्त्व. आणि 84 लाख जाती मिथ्यात्व मिथ्यात्वात. तर अशा उपशम तऱ्हेने आपलं सम्यक्त्वात 45 प्रत्यय द्वितीयोपशमाच्या ह्यानी घेतले, कारण 43 आपण प्रथमोपशमात बघितले होते. मग 45 कसे आहे इथे? तर द्वितीयोपशमामध्ये किती राहील? द्वितीयोपशमामध्ये 5 17 8 तर इथे गुणस्थान लावले ना, 8 गुणस्थान लावले. द्वितीयोपशम मध्ये 2 काही योगाचे नाही जास्त नाही, असतात. आता एक त्या कर्म ह्याच्यामध्ये जोड्या लावामध्ये 45 प्रत्ययामध्ये उपशम सम्यक्त्व सांगितलं ना, ते कसं काय मग? 2 योग प्रथमोपशमात जास्त तर आपण असतात. 43 पाहिले, द्वितीयोपशमात किती आहे आश्रवचे प्रत्यय? द्वितीयोपशम सम्यक्त्वामध्ये कोणतं लावलं आपण जोडी त्याला? 12 आणि 5 17 तर इथेच जातात. द्वितीयोपशम सम्यक्त्व 8 गुणस्थान लावले. द्वितीयोपशमाचे 8 गुणस्थान लावली आपण जोडी. नाही नाही, हा आता जे हे केलं ना, आश्रव के 45 प्रत्यय, त्याच्या समोर काय उत्तर आहे त्याचं? उपशम सम्यक्त्व. हा, मग ते कोणत्या अपेक्षेने 45 प्रत्यय असं विचारतोय मी. आश्रव के 45 प्रत्यय. हा. हे पहा, याच्यामध्ये उपशम सम्यक्त्वामध्ये आपण मिथ्यात्वाचे काढले. हो, 12 नंतर अविरती काढल्या 12 अविरती पण काढावं लागतील. नंतर की नाही कषायचे काढायच्या? भेद नाही, मग काढायच्या नाही बहुतेक. काढावं नाही लागणार. हा, काढावं नाही लागणार. प्रथमोपशम लावावं लागेल. नाही, प्रथमोपशमात तर कारण आपण आपल्याला 43 पाहिले. हे पहा, प्रथमोपशमात 43 पाहिले ना, आणि हे द्वितीयोपशमामध्ये औदारिक काय योगच वाढवावं लागेल. औदारिक मिश्र. औदारिक मिश्र नाही होणार. द्वितीयोपशम मध्ये कर्मण नाही, आणि आहारक मिश्र. आहारक मिश्र. आहारक कर्मण नाही. आणि इथे मिश्र वाढेल ना. आश्रव के 45 प्रत्यय आणि उपशम सम्यक्त्व लावलं ना, आहारक द्विक होतील ना प्रथमोपशम सम्यक. द्वितीयोपशम मध्ये. आहारक द्विक होऊ शकेल ना. हे पहा, आता आपण तेव्हा पाहिलं 44 प्रत्यय बहुतेक द्वितीयोपशमात पाहिले आपण. 45 नाहीच आहे कुठे. नाही का? बघा ना पुस्तकात. माझ्याकडे नाहीये पुस्तक. आहे, होईल ना. पाहते मग. मी आता उद्या पाहू याला जरा. हा,
कारण कारण आता उद्या आपण त्या पाहून घेऊ. प्रश्नामध्ये पाहिलं होतं ना 44 हो ना, आहेत पाहिलं ना, द्वितीयोपशमात. हा पाहिलं आपण आताच, हे बरोबर आहे. 44च दाखवलंय द्वितीयोपशम मध्ये. हा 12 मग अविरती, 45 21 कषाय आणि 11 योग. आणि मग इथे आसरवचे 45 कुठून लागले? प्रथम हो ना, उपशमात लागले का मग? चुकून प्रिंट मिस्टेक असेल ते 44 पाहिजे असेल तर 25 झालं हा, कदाचित. 44 पाहिजे असेल मग. आसरवाचे 44 पाहिजे असेल प्रत्यय मग तिथे. पाहू ते करेक्शन आहे का की लागतात, पाहू ती जोडी. पण उपशम सम्यक्त्वात नाहीच लागत ना, 44 लागतात ना. मग तिथे 44 आहे चुकून आलाय तो द्वितीयोपशमामध्ये. आकडा. हम्म हम्म आकडा चुकू शकतो ना एखाद्या प्रिंट. हा, मिसप्रिंट असू शकते. तर हे पाहू अजूनही सापडलं तर. मला वाटते झाली आहे ही मार्गणा आपली, सम्यक्त्व मार्गणा आता पूर्ण. उद्याला ह्या प्रश्नावर पाहू 45 44 काय आहे तर घोळ कॅल्क्युलेशन करून आणि पुढे जाऊ. स्तुती म्हणू. स्याद्वादनय षट्द्रव्य गुण पर्याय और प्रमाण का, जड़ कर्म चेतन बंध का अरु कर्म के अवसान का, कह कर स्वरूप यथार्थ जग का, जो किया उपकार है उसके लिए जिन वाणी माँ को वंदना शत बार है, वंदना शत बार है। नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो वज्रायाणम, नमो लोए सव्वसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.